हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गोदावरी नदीबद्दल किंवा गोदावरी नदी खोरे। मागच्या लेक्चरपासून आपण नद्यांबद्दलची जी काही व्हिडिओ सिरीज आहे ती स्टार्ट केलेली होती आणि पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे ऑलरेडी। तापी नदीबद्दल आपण बघितलं होतं। ते लेक्चर जर तुम्ही बघितलेलं नसेल तर नक्की जाऊन बघा, खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने। आणि आज आपण महाराष्ट्रातली जी काही सर्वात महत्त्वाची नदी आहे ती आहे गोदावरी, हिच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। ह्या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदीबद्दल तर बघणारच आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त गोदावरीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहितीही बघणार आहोत। तर लेक्चर लक्ष देऊन ऐकायचं। याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला। सर्वात आधी आपण गोदावरी नदीबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जी काय आहे ती बघून घेऊ। तर बघा, गोदावरी नदी जी काय आहे ती दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ती आहे तापी, हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं। आणि महाराष्ट्रातली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी कोणती आहे तर ती आहे गोदावरी। ठीक आहे, गोदावरी नदी जी काय आहे ती दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। या नदीकाठी महाराष्ट्रातील बरीचशी तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत, त्यामुळे या नदीला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात। तर लक्षात ठेवायचंय, दक्षिण भारताची गंगा असं गोदावरीला का म्हटलं जातं, कारण या नदीच्या काठावरती महाराष्ट्रातली बरीचशी तीर्थक्षेत्रांची ठिकाणं आहेत आणि त्यामुळे गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असंही म्हटलं जातं। ही नदी दक्षिण भारतीय पठारावरील म्हणजेच पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्याने तिला वृद्ध गंगा असेही म्हटले जाते। बघा, गोदावरी नदीला किती नाव आहेत। सर्वात आधी तर तिला गोदावरी असं आपण म्हणतो, त्यानंतर दक्षिण भारताची गंगा सुद्धा म्हटलं जातं आणि वृद्ध गंगा असंही म्हटलं जातं। तर त्याचे कारण पण त्यांनी दिलेत की का म्हटलं जातं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय। महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी गोदावरीने 49% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे। हे खोरे महाराष्ट्रात 30 उपखोऱ्यात विभागलं गेलेलं आहे। आता कोणत्या नदी खोऱ्याने किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले हे आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितलं होतं। आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी जी काय आहे त्या गोदावरी नदी खोऱ्याने सर्वात जास्त क्षेत्र हे व्यापलंय, ते आहे 49%। आणि हे खोरे महाराष्ट्रामध्ये 30 उपखोऱ्यात विभागलं गेलेलं आहे। त्यानंतर इथे बघा, महाराष्ट्रातील नद्यांचा मॅप दिलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वात वरती जी काय नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा, त्यानंतर आहे तापी। तापीची जी काही उपनदी आहे ती म्हणजे पूर्णा। तर नर्मदा, तापी आणि पूर्णा उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या काही नद्या आहेत त्या पूर्व ते पश्चिम वाहतात, म्हणून त्यांना पश्चिम वाहिनी नदी असं म्हटलं जातं। त्यानंतर त्याच्याच खाली आहे गोदावरी नदी। गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाते। त्यानंतर आहे भीमा नदी आणि मग आहे कृष्णा नदी। तर मॅप थ्रू तुम्हाला नद्यांबद्दल लक्षात ठेवायचंय। आता गोदावरी नदी जर आपण बघितलं तर गोदावरी नदी जिथून उगम पावते त्याच्या उत्तरेकडून येणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यांना आपण म्हणणार डाव्या तीरावरील नद्या। त्यानंतर जर आपण गोदावरीच्या दक्षिणेकडील नद्या बघितल्या म्हणजेच उजव्या तीरावरील नद्या, तर त्या आहेत प्रवरा, मुळा, सिंदफणा, मांजरा, मन्याड आणि तेरणा। तर थोडक्यात काय की तुम्हाला हा जो काय मॅप आहे तो लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला ज्या काही मेन नद्या आहेत जसं नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे, किंवा त्या कुठून कुठे वाहतात किंवा त्यांचं लोकेशन काय आहे। गोदावरी नदीचा जो काही उगम आहे तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पश्चिम घाटावरील ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे। ठीक आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे झालाय तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पश्चिम घाटावरील ब्रह्मगिरी पर्वतावर। आता जोड्या लावामध्ये नद्या आणि त्यांचं उगम स्थान हे विचारलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचंय। गोदावरी नदीची एकूण लांबी जर आपण बघितली तर ती आहे 1450 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली तिची एकूण लांबी बघितली तर ती आहे 668 किलोमीटर। ठीक आहे, एकूण लांबी गोदावरीची आहे 1450 किलोमीटर आणि तिचा महाराष्ट्रामध्ये एकूण प्रवास किती आहे तर 668 किलोमीटर। गोदावरी नदीचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,13,389 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्रातील जलवहनाचे क्षेत्र आहे 1,52,588 चौरस किलोमीटर। हा सुद्धा डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर बघू आपण गोदावरी नदीचं राजकीय क्षेत्र।
गोदावरी नदी जी काय आहे ती नाशिक जिल्ह्यात उगम पावून पुढे अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद जवळ तेलंगणात प्रवेश करून पुन्हा ती महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते व सीमेवरून वाहत जाऊन पुन्हा तेलंगणात प्रवेश करते व पुढे राजमहेंद्री म्हणजेच आंध्र प्रदेशामध्ये अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी नदी जी काय आहे ती पूर्ववाहिनी नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी नदीचा संपूर्ण प्रवास हा बेसॉल्ट खडकावरून झालेला असल्यामुळे खनन कार्य फार प्रभावी नाही, परंतु उगमापासून झालेल्या प्रभावी खनन कार्यामुळे वाहून आणलेल्या गाळाने मराठवाड्याचा विस्तृत असा भाग सुपीक समृद्ध अशा गाळाच्या मैदानाने तयार झालेला आहे. गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुंभगर्त निर्माण झालेले आहेत. त्यानंतर बघू आपण गोदावरी नदीच्या उपनद्या. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा सुद्धा. तर गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये उत्तरेकडून म्हणजेच डाव्या बाजूने कोणत्या नद्या येऊन मिळतात तर कादवा, शिवना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता व इंद्रावती. वन बाय वन बघू आपण. सर्वात आधी बघू कादवा नदी. तर कादवा जी काही नदी आहे तिचा उगम वनी डोंगर रांगात सारद गावानजीक झालेला आहे. कादवा नदीची एकूण लांबी ही 74 किलोमीटर एवढी असून ही नदी नाशिक जिल्ह्यातील निफाड व दिंडोरी तालुक्यातून प्रवास करते. गोदावरी व कादवा संगमानजीक नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे जलाशय आहे. तर कादवा नदीबद्दल एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. कादवा नदी जी आहे ती गोदावरीला डाव्या बाजूने येऊन मिळते आणि हिचा जो काही उगम आहे तो वनी डोंगर रांगात सारद गावानजीक झालेला आहे. तिची लांबी 74 किलोमीटर एवढी आहे आणि ही जी काही नदी आहे ती नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी या तालुक्यातून वाहते. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांच्या संगमानजीक नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य किंवा आपण त्याला म्हणणार जलाशय आहे. त्यानंतर दुसरी नदी बघू आपण, शिवना नदी. शिवना नदीचा उगम जो आहे तो बोलनाथ गावाजवळ अजिंठा डोंगर रांगांवर, जेथे जळगाव, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमा एकत्रित मिळतात तेथे होतो. ठीक आहे. शिवना नदीचा उगम कुठे होतो तर जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यांच्या सीमा जिथे एकत्र मिळतात त्या बोलनाथ गावाजवळ अजिंठा डोंगर रांगांवर होतो. ही नदी नाशिक व औरंगाबाद या 2 जिल्ह्यातून 110 किलोमीटर अंतर प्रवास करते. त्यानंतर तिसरी नदी आहे दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णा ही जी काही नदी आहे तिचा उगम अजिंठा डोंगर रांगांनजीक गौताळा वनक्षेत्रात झालेला आहे आणि या नदीची एकूण लांबी आहे 273 किलोमीटर. त्यानंतरची चौथी नदी आहे ती म्हणजे प्राणहिता नदी. वर्धा व वैनगंगा या 2 नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा येथे झालेला आहे. तेथून या दोन्ही नद्या प्राणहिता हे नाव धारण करून वाहतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय तुम्हाला की वर्धा आणि वैनगंगा या 2 ज्या काही नद्या आहेत जिथे एकत्र मिळतात तिथे त्यांच्या संगमापासून जो एक सिंगल प्रवाह तयार होतो त्या प्रवाहालाच प्राणहिता असं नाव दिले गेले. तर वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा संगम हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा येथे झालेला आहे आणि तेथून या दोन्ही नद्या प्राणहिता हे नाव धारण करून वाहतात. ही नदी जी काय आहे ती 120 किलोमीटरचा तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून प्रवास करत गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला सिरोच्या जवळील नगरम येथे गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजेच डावीकडून येऊन मिळते. ठीक आहे. प्राणहिता ही जी काय नदी आहे ती तेलंगणा आणि महाराष्ट्र या 2 राज्याच्या सीमेवरून प्रवास करते आणि ती गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला सिरोच्या जवळील नगरम येथे गोदावरी नदीला येऊन मिळते आणि या नदीची एकूण लांबी किती आहे तर 120 किलोमीटर. त्यानंतरची 5वी नदी आहे ती म्हणजे इंद्रावती. इंद्रावती नदीचा उगम हा कलाहंडी जिल्हा रामपूर ओडिसा येथे झालेला आहे. ही नदी ओडिसा, छत्तीसगड व महाराष्ट्र या 3 राज्यातून वाहते. या नदीची एकूण लांबी महाराष्ट्र, छत्तीसगड व ओडिसा हे राज्य मिळून 535 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या नदीची एकूण लांबी 129 किलोमीटर इतकी आहे. घनदाट जंगलातून वाहणारी ही नदी आहे. इंद्रावती नदीवर चित्रकोट नावाचा धबधबा सुद्धा आहे. तर इंद्रावती नदीबद्दल एवढे पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सर्वात आधी म्हणजे उगम हा कलाहंडी येथे होतो जे की रामपूर ओडिसामध्ये येतं. ही नदी ओडिसा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 3 राज्यातून वाहते. एकूण लांबी आहे तिची 535 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली तिची लांबी आहे 129 किलोमीटर.
ही नदी जी काय आहे ती घनदाट जंगलातून वाहते आणि याच नदीवर चित्रकोट नावाचा धबधबा सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट बघू आपण, तो म्हणजे दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या बाजूने गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या. तर त्या नद्यांमध्ये समावेश होतो दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा. तर सर्वात आधी आपण दारणा नदीबद्दल डिस्कस करू. दारणा ही जी काही नदी आहे तिचा उगम सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलंगिरी दुर्गाजवळ होतो. या नदीचा एकूण प्रवास 88 किलोमीटर असून ही नदी नाशिक जिल्ह्यातून वाहते. या नदीच्या वाकी, वालदेवी, कडवा या उपनद्या आहेत. बघा, हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला कठीण जरी वाटत असला तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही 1-2दा बघा किंवा याच्या नोट्स काढून ठेवा. इथे मी जे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तेवढे सर्व घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाचायची गरज नाहीये. एवढाच व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित ऐकला तर तुमचे याच्याबद्दलचे सर्व जे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर होतात. तर दारणा नदीबद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय, तर तिचा उगम कुठे झाला तर सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलंगिरी दुर्गाजवळ झालाय. ही नदी नाशिक जिल्ह्यातून वाहते. एकूण प्रवास तिचा 88 किलोमीटर एवढा आहे आणि या नदीच्या वाकी, वालदेवी आणि कडवा या उपनद्या आहेत. त्यानंतरची दुसरी महत्वाची नदी आहे ती म्हणजे प्रवरा नदी. प्रवरा नदीचा उगम हा सह्याद्री पर्वत रांगेत अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोले तालुक्यात होतो. या नदीची एकूण लांबी आहे 208 किलोमीटर आणि ही जी काही नदी आहे ती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातून प्रवास करते. प्रवरा नदी काठावर अहमदनगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर व नेवासा ही शहरे वसलेली आहेत. प्रवरा नदीवर असणारा पूर्वीचा विल्सन बंधारा म्हणजेच आताचे भंडारदरा धरण हे आहे. हे धरण अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच धरण असून साधारणतः 450 फूट उंचावर आहे. प्रवरा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत बघा, मुळा आणि आढळा या प्रवरा नदीच्या उपनद्या आहेत. तर प्रवरा नदीबद्दल एवढी माहिती तुम्हाला लक्षात पाहिजे. सर्वात आधी उगम तिचा होतो सह्याद्री पर्वत रांगेत अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोला तालुक्यात होतो. एकूण लांबी आहे तिची 208 किलोमीटर आणि ही नदी अहमदनगर जिल्ह्यातील अकोला, श्रीरामपूर, संगमनेर आणि नेवासा या तालुक्यातून प्रवास करते. प्रवरा नदी काठावर कोणती शहरं वसलेली आहे तर अकोला, संगमनेर आणि नेवासा. आणि प्रवरा नदीवरती पूर्वीचा विल्सन बंधारा म्हणजेच आताचा भंडारदरा धरण आहे आणि हे धरण अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच धरण आहे. आणि हे धरण जे आहे ते किती उंचावर आहे तर 450 फूट उंचावर आहे. प्रवरा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर मुळा आणि आढळा. त्यानंतर पुढची नदी बघू आपण, ती आहे सिंदफणा नदी. सिंदफणा नदीचा उगम हा चिंचोली टेकड्यात पाटोदा तालुक्यात जिल्हा बीड येथे झालेला आहे. पाटोदा कुठे तर बीडमध्ये आणि बीडमध्ये पाटोदा तालुक्यामध्ये सिंदफणा नदीचा उगम झालाय चिंचोली टेकड्यात. या नदीची एकूण लांबी आहे 122 किलोमीटर. पुढची नदी आहे बिंदुसरा नदी. ही नदी सिंदफणा नदीची उपनदी असून या नदीचा उगम बालाघाट डोंगर रांगेत मांजरसुभा गावानजीक झालेला आहे. बीड हे बिंदुसरा नदी काठावर वसलेले आहे. बीड जे काय ते जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि ते बिंदुसरा नदी काठावरती वसलेलं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा की कोणत्या नदीवरती कोणतं शहर वसलेलं आहे किंवा कोणत्या नदीच्या संगमावरती कोणतं शहर आहे. तर एवढे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर असले पाहिजे. जोड्या लावामध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढची नदी बघू आपण, मांजरा नदी. मांजरा नदीचा उगम जो आहे तो बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगर रांगेत होतो. या नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर असून ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या 3 राज्यातून वाहत जाते. मांजरा नदीला उत्तरेकडून म्हणजेच डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत केन, रेणा, लिंबा व चौसाळा, लेंडी आणि मनार. आणि दक्षिणेकडून म्हणजेच उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर तावरजा व तेरणा. तर या नद्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. लातूर शहर मांजरा नदी काठावर वसलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. बीड हे शहर बिंदुसरा नदी काठावर वसलेले आहे आणि लातूर हे शहर मांजरा नदी काठावर वसलेलं आहे. मांजरा नदीवर कर्नाटक राज्यात निजाम सागर प्रकल्प आहे. हा सुद्धा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या पॉइंटकडे, तो आहे अतिशय महत्त्वाचा, गोदावरी नदी खोऱ्यातील संगम स्थळ. तर इथे एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. चार्टमध्ये एका साईडला तुम्हाला नद्या दिलेल्या आहेत आणि एका बाजूला संगम स्थळ दिलेलं आहे. तर 2 नद्यांच्या संगमावरती कोणतं स्थळ आहे किंवा कोणतं गाव आहे ते दिलेलं आहे. तर सर्वात पहिला आहे गोदावरी आणि कादवा. गोदावरी, कादवा या 2 नद्यांच्या संगमावर आहे नांदूर मधमेश्वर जे नाशिकमध्ये येतं.
आपण ऑलरेडी हे बघितलंय. त्यानंतर आहे गोदावरी शिवना. या नद्यांच्या संगमावर आहे धारेगाव, जे औरंगाबादमध्ये आहे. गोदावरी प्रवरा नदीवर आहे टोके, अहमदनगर. प्रवरा मुळा नदीवरती आहे पाचेगाव, ते सुद्धा अहमदनगरमध्ये येतं. गोदावरी दारणा नदी काठावर आहे सायखेडा हे गाव, जे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. गोदावरी मांजरा नदी काठावर आहे कुंडलवाडी. गोदावरी खाम नदी काठावर आहे जोगेश्वरी, जे काही औरंगाबादमध्ये आहे. तर नद्या आणि त्यांचं संगमस्थळ हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे नदी काठावरील शहरे. हा जो काही टॉपिक आहे तो MPSC UPSC साठीचा अतिशय फेवरेट टॉपिक आहे. याच्यावरती प्रश्न हा हमखास विचारलाच जातो. तर नदी काठावरील शहर आपल्याला माहीत पाहिजे की कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर हे वसलेलं आहे. तर बघा, एका बाजूला तुम्हाला नदी दिलेली आहे आणि एका बाजूला काठावरील शहर दिलेले आहे. तर गोदावरी नदी काठावरती कोणते कोणते शहर आहेत बघा, खूप सारे शहर आहेत. त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुणतांबा, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद आणि सिरोचा. त्यानंतर प्रवरा नदी काठावर आहे नेवासा आणि संगमनेर. खेळणा नदी काठावर आहे भोकरदन. सिंदफणा नदी काठावर आहे माजलगाव. कादवा नदी काठावर आहे निफाड. मांजरा नदी काठावर आहे लातूर आणि कळंब. आणि बिंदुसरा नदी काठावर आहे बीड. तर नदी काठावरील शहरं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपण तापी नदीच्या बाबतीत सुद्धा बघितलं होतं की तापी नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत किंवा तापी नदी, तर ह्या नद्यांच्या संगमावरती किंवा ह्या नद्यांच्या काठावरती कोणतं शहर आहे. गोदावरी नदीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण, गोदावरी नदी खोऱ्यातील धरणे. कोणती कोणती इम्पॉर्टंट धरणं आहेत तेवढीच आपण इथे बघणार आहे. बाकी जास्त डिटेलमध्ये आपण बघणार नाहीये. जे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, फक्त आपण तेवढंच डिस्कस करणार आहेत. तर बघा, नदी दिलेली आहे आणि नदी काठावरील धरण दिलेलं आहे. तर गोदावरी नदी काठावरती भरपूर धरणं आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण आहे गंगापूर आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जायकवाडी धरणाबद्दल सर्वांना माहीतच आहे, जे औरंगाबादमध्ये. त्यानंतर विष्णुपुरी धरण आणि बाभळी. त्यानंतर कादवा नदीवर आहे नांदूर मध्यमेश्वर, जे नाशिकमध्ये येतं. प्रवरा नदीवर आहे भंडारदरा धरण, निळवंडे. सिंदफणा नदीवर आहे माजलगाव आणि सिंदफणा धरण. पूर्णा नदीवर आहे येलदरी धरण आणि सिद्धेश्वर. मांजरा नदीवर आहे मांजरा धरण. शिवना नदीवर आहे शिवना धरण. मुळा नदीवरती आहे मुळा धरण, जे की अहमदनगरमध्ये येतं. आणि दारणा नदीवर आहे दारणा धरण, जे की नाशिकमध्ये आहे. तर आज आपण गोदावरी नदीबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही वाचायची गरज आहे असं मला वाटत नाही. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. नसेल समजला तर पुन्हा बघा, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो रिव्हिजनसाठी कामात येईल. तर होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू भीमा नदीबद्दल संपूर्ण माहिती. धन्यवाद.